आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे पनीर टिक्का मसाला। 15 ते 16 लोकांच्या जेवणासाठी पनीर टिक्काची क्वांटिटी या रेसिपीमध्ये मी परफेक्ट सांगितली आहे। तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया। बघूया पनीर टिक्का कसा बनवायचा। त्यासाठी मी ते पनीर 750 ग्रॅम घेतला आहे। ते कट करून घ्यायचं। त्याच्या क्यूब्स बनवायच्या चौकोनी आकारामध्ये हे पाशा। त्याच्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 वाटी दही घ्यायचं। हे मी घरी बनवलेलं दही आहे। 5 चमचे बेसन पीठ घ्यायचं। त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट 2 चमचे घ्यायचं। धनिया पावडर 2 चमचे घ्यायचं। जिरा 1 चमचा घाला। हळद 1 चमचा घाला। काळी मिरपूड 1 चमचा घाला। ओवा 1 चमचा घाला। गरम मसाला 1 चमचा घाला। मीठ इथे चवीनुसार घालू शकता। मी ते 1 चमचा घातला आहे। कसुरी मेथी 2 चमचा। लिंबाचा रस 2 चमचा व तेल इथे गरम करून याच्यामध्ये घालायचं आहे। 4 चमचे तेल घालायचं व हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गाठी राहिल्या नाही पाहिजेत। बेसनच्या गाठी विरघळल्या पाहिजेत। असं हे मिक्स करून घ्यायचं व त्याच्यानंतर याच्यामध्ये पनीर घाला। त्यानंतर इथे व्हेजिटेबल्स वापरायचे आहेत। कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची पाव किलो, टोमॅटो 4, कांदे 2 कट करून घेतले आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि मिक्स केल्यानंतर 15 ते 20 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करून त्यावरती पॅन ठेवा व 5 ते 6 चमचे तेल टाका। तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घाला। व्यवस्थित आलं लसणाची पेस्ट भाजून घ्या व त्यानंतर पनीर व व्हेजिटेबल्स जे आपण मिक्स केले आहे ते पॅनमध्ये घालून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। 10 मिनिटं इथे मध्यम गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर 4 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घाला व 2 चमचे मगजचं बी हे इथे भिजवून मी याच्यामध्ये घातलं आहे। याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते भाजीला। हे पहा टोमॅटोची प्युरी इथे बनवून रेडी आहे। आता गॅसवरती जाडबुडाचा टोप ठेवा व त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घाला। 1 चमचा जिरा घाला। आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घाला व ते व्यवस्थित तेलामध्ये तडतड करू द्या। त्यानंतर काश्मीरी लाल 1 चमचा व लाल तिखट 2.5 चमचा घालायचं याच्यामध्ये। त्यानंतर मीठ 1.5 चमचा, मी इथे 1.5 चमचा घातला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे घालू शकता। त्यानंतर भाजल्यानंतर कांदा घालायचा। कांदा इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे मी इथे बारीक चिरून घेतले आहेत व हा कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। जवळपास 5 मिनिटं भाजण्यासाठी वेळ लागतो। त्यानंतर जे आपण टोमॅटो प्युरी बनवली होती ती याच्यामध्ये घालायची व ते घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व प्युरी घातल्यानंतर पूर्ण आटून द्यायची व असं तेल बाजूला सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा व त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी घाला व हा मसाला पूर्णपणे भाजत असताना गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा। ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे व गरम मसाला इथे 1 चमचा घाला। खूप छान अशी टेस्ट येते गरम मसाला वरतून घातल्यामुळे व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मंद आचेवरती 10 मिनिटं झाकून ठेवा। 10 मिनिटानंतर त्याच्यावरती वरतून कोथिंबीर घाला थोडीशी। हे पहा खूप छान मस्त अशी ही पनीर टिक्काची रेसिपी बनून रेडी आहे। 15 ते 16 लोकांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही या क्वांटिटीमध्ये या पद्धतीने बनवू शकता। हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय बाय।